सर्जनशीलतेच्या आविष्कारातून शहरामधील भिंत रंगवण्याबरोबरच चांगल्या स्थितीमधील कपडे, चादर, ब्लँकेट वस्तूंचं संकलन करून गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवणारी भिंत माणुसकीची हा उपक्रम आता श्रीगोंद्यातही कार्यान्वित झाला आहे। या उपक्रमांतर्गत श्रीगोंदा भाजी मंडईमधील एक भिंत रंगवण्यात आली। या भिंतीचे आज औपचारिक उद्घाटन करण्यात आले। आर्ट ऑफ लिव्हिंग आणि व्हॉलेंटियर ग्रुप या संस्थांच्या माध्यमातून युवा कार्यकर्ते संघटित झाले आहेत। सामाजिक दायित्वाची जबाबदारी स्वीकारून यशवंत केमिकल संचलित जलप्रदूषण निर्मूलनाचे स्वयंसेवकही यामध्ये सहभागी झाले आहेत। यावेळी गरजू व्यक्तीपर्यंत योग्य वस्तू पोहोचवण्याची चळवळ उभी करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे बाळासाहेब सुपेकर यांनी दिली। टीचर म्हणून मी हे काम पाहत आहे आणि सामाजिक काम करत असताना या स्वरूपात जे व्हॉट्सअपला फेसबुकला मी बऱ्याच ठिकाणी जे पाहिल्यानंतर की ही माणुसकीची भिंत आपल्या श्रीगोंद्यात आपण का नाही राबवावी किंवा का नाही त्याचे हे करावं, अशा पद्धतीने आम्ही श्रीगोंद्यामध्ये हा उपक्रम राबवण्यास हे केलं। आणि हे करत असताना जे काय आपल्यामध्ये घरामध्ये कपडा लत्ता काय जो असतो जो वेस्ट पडलेला असतो, पण त्या कपड्याची आपल्याला जर कोणाला आपण जर तो दिला, योग्य ठिकाणी जर गेला तर त्याचा खूप सारा त्याचा उपयोग होत असतो, त्याला खूप लय आनंद होत असतो। आणि हे जे कपडे आता यातले आम्ही सिलेक्टेड कपडे, आम्ही बरेचसे कपडे काही अनाथालय किंवा कुठेतरी चांगल्या ठिकाणी हे कपडे आम्ही देणार आहे। तर अशी जी आर्ट ऑफ लिव्हिंगची एक चांगली संकल्पना असते। आर्ट ऑफ लिव्हिंग हे सदैव सामाजिक कार्यामध्ये खूप चांगलं काम करत असतं। तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतोय की जे आपल्या घरामध्ये जे काय जुने वापरात असलेले किंवा वापरात नसलेले खूप बऱ्यापैकी कपडे, फाटके नसून बऱ्यापैकी कपडे ते आम्हाला सुपूर्द करावेत, किंवा काही चप्पल्स, लहान मुलांच्या खेळण्या, काय जे बी काय तुमच्या घरामध्ये असेल जे तुम्हाला उपयोगी नाही अशा वस्तू आम्हाला त्या सुपूर्द करावेत। जुने कपडे, उबदार कपडे, चप्पल या सगळ्या वस्तूंची खरी गरज रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना उदरनिर्वाहासाठी आणि रोज काम करण्यासाठी असते। त्यांच्यापर्यंत या वस्तू पोहोचवण्यासाठी या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून भाजी मंडई येथील एक भिंत रंगवली। या भिंतीवर माणुसकीची भिंत असं नाव कोरलं आहे। नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा असा संदेश रंगवून लहान मुले, महिला, पुरुष असे वेगवेगळे कप्पे करून कपडे अडकवण्यासाठी खिळेही ठोकले आहेत। नागरिकांनी त्यांच्याकडील कपडे आणायचे आणि त्या कप्प्यानुसार अडकवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीगोंदा नगरीचे प्रथम नागरिक मनोहर पोटे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर निलेश वायभासे, ज्ञानेश्वर खेतमाळीस, यशवंत केमिकलचे कार्यकारी संचालक सूरज गायकवाड, वृक्षप्रेमी आबासाहेब मोरे, धीरज डांगे, विवेक राऊत, सुयोग धस, निखिल गिरमकर, महादू आनंदकर आदींसह मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी श्रीगोंदा नगरीचे प्रथम नागरिक मनोहर पोटे आणि मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। ज्या काही गोष्टी उपयोगीच्या नाहीत त्या कोणाला तरी गोरगरिबांना किंवा इतर लोकांना निश्चित उपयोगी पडू शकतात, त्या वस्तू आपण जर इथं आणून ठेवल्या तर त्या ज्याला योग्य वाटेल, ज्याला आवश्यकता वाटेल असा व्यक्ती तो त्याचा वापर करून त्याचा सदुपयोग करू शकतो। समाजामध्ये आपण पाहिलं तर निश्चितच कुठं अपघात झाले, कुठं अपघाताच्या वेळेस जेव्हा आपण फ्रॅक्चर वगैरे होतं, निश्चितच आपण त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी व्हीलचेअर असेल, बाकी गोष्टी आपल्याला वापरावं लागतात, परंतु तेच पेशंट नीट झाल्यानंतर त्या गोष्टी पडून राहतात घरात, त्या सोडून जातात, त्या गंजून खराब होतात। निश्चितच अशी गोष्ट एखाद्या गरीब पेशंटला जर पैशाअभावी तो घेऊ शकत नाही, परंतु त्या गोष्टी, त्या वस्तू इथं आणून ठेवल्या तर त्या पेशंटला ज्याला आवश्यकता आहे अशा पेशंटला सुद्धा आपण त्या ठिकाणी पोच करू शकतो। निश्चितच आपण हा जो उपक्रम चालू केला आहे, या उपक्रमात जास्तीत जास्त आमच्या श्रीगोंदा नगरीतल्या नागरिकांनी सहभाग घेऊन जास्तीत जास्त हा उपक्रमाचा फायदा कशा पद्धतीने लोकांना होईल अशा पद्धतीने या उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा असं मी या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करतो। हा जो उपक्रम आहे म्हणजे हा उपक्रम आजच्या युगामध्ये खरंच अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे। पूर्वीच्या काळी असं आपले जे कपडे वगैरे होते, जे भावंड वगैरे सर्वांना आपण वापरायला देत होतो, त्या एका वस्तूचा अनेक जण उपयोग करत होतो, परंतु आज या आधुनिक युगात सगळे कपडे वगैरे साहित्य वगैरे सहजगत्या उपलब्ध होतं आणि सहजगत्या तेवढ्याच म्हणजे जलदगतीने ते एक अडगळीस पण पडतं। आणि असे आपले समाजामध्ये गरीब श्रीमंत अशी दरी आहे,
गरिबांना या वस्तू भेटत पण नाहीत. त्या वस्तू जर आपण या माणुसकीच्या भिंतीद्वारे हे आपण सर्व वस्तू म्हणजे फक्त कपडेच नव्हे तर इलेक्ट्रॉनिक साहित्य असतील किंवा इतर कोणत्याही वस्तू आडगळीत ज्या टाकल्या असतील त्या त्यांच्याकडे सादर होतील आणि त्या इतर समाजांना म्हणजे गोरगरिबांना ज्या म्हणजे उपभोगायला मिळाल्या नाही त्या इथं सहजगत्या मिळून जातील. त्यामुळे सर्व नागरिकांनी या माणुसकीच्या भिंतीचा वापर करून आपण गोरगरिबांपर्यंत म्हणजे सर्वांना संधी सामाजिक कार्य करण्याची वगैरे उपलब्ध करून दिलेली आहे या आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे. मी त्यांचं अभिनंदन करतो व असेच उपक्रम त्यांनी श्रीगोंदा शहरामध्ये सुरू करण्यास मी त्यांना एक प्रकारे शुभेच्छा देतो. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा.